नमस्कार, मी गणेश नीलकंठ पाटील. मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी वाढदिवसाच्या दिवशी दिलेली पार्टी. 5 पोलीस उपायुक्तांनी नृत्यांगनासोबत छमछम, एक उपायुक्ताचा मोडला पाय, चौकशी सुरू. बिल्डर प्रवीण सखाराम पाटील असलेल्या मित्राच्या वाढदिवशी गेल्या 21 मार्च रोजी 5 पोलीस उपायुक्तांनी बारबाला सोबत नोटांचे बंडल उडवत बिभत्स नृत्यविष्कार सादर केला. तेथील उपस्थितांनी एका अपंग पोलीस उपायुक्ताला मारहाण करत त्याचा पाय मोडला. या प्रकरणी आपण दखल घेतली असून पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आपल्याला चौकशीचे आदेश दिले अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस निरीक्षक मनोज शर्मा यांनी मराठवाडा केसरी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज, आर्थिक गुन्हे शाखा मुंबई, पराग मनेरा, आर्थिक गुन्हे शाखा ठाणे, अमित काले, मुंबई शहर लोखंडे गुन्हे शाखा ठाणे, नितीन पवार, ठाणे शहर असे कार्यक्रमात सहभागी झालेले पोलीस उपायुक्तांची नावे आहेत. तसेच अन्य मान्यवरही हजर होते. बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा 5ही उपायुक्तांचे खास मित्र आहेत. 21 मार्च रोजी मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याचा वाढदिवसाचे निमित्त साधून पाटील यांनी संगीत पार्टीचे आयोजन ठेवलेले होते. त्यावेळी ठेवलेल्या नऊवारी घातलेल्या बालाही आल्या होत्या. वाशी मधील क्लब हाऊस मध्ये पार्टी रंगत आली. पहाटे 2:30च्या सुमारास पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी नोटा उधळला. हा प्रकार तेथील काही मान्यवरांना आवडला नाही. त्यांनी संतापून दीपक देवराज यांच्या सोबत तीव्र आक्षेप नोंदवला. या झटापटीत देवराज यांचा पाय मोडला. त्यानंतर ही पार्टी पहाटे 4 पर्यंत सुरू होती. घडलेल्या प्रकरणानंतर एका निवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्ताने ही माहिती वरिष्ठांना देण्याचे टाळत माध्यमांकडे लेखी पाठवली. दरम्यान वरील 5ही उपायुक्त मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याचे व्यावसायिक पार्टनर आहेत. या मित्रांनी दिवा परिसरात 100 एकरचा भूखंड हडपला असल्याची चर्चा पोलीस अधिकारी दबक्यात आवाजात करत असतात. या चौकशी काय निष्पन्न होत आहे याची राज्यातील पोलीस अधीक्षकांना उत्सुकता आहे. न्यूजमध्ये आलेली बातमी ही मी तुम्हाला वाचून दाखवली आहे. दिवा गावात अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेलो आहे की हा जो प्रवीण सखाराम पाटील मुक्ता बिल्डर जो आहे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची नावं घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असून याच्यामध्ये अनेक अधिकारी, पोलीस, महसूल विभागाचे आणि गुंड प्रवृत्तीचे आणि बिल्डर हे असल्याने तिथल्या स्थानिक लोकांच्या भूमिपुत्रांच्या जमिनी लाटल्या असून कोणालाही जमिनीचा मोबदला न देता 226 एकर जमीन पत्रा लावून हडपली असून त्यात सरकारी जमीन ही त्यांनी लाटली आहे. आणि तिथे असलेला वन विभाग हा तिथल्या शेतकऱ्यांना धमकावायची कामं करत होता. आणि आज बिल्डर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खाडी बुजवण्याची कामं करत आहे, नैसर्गिक नाले बुजवण्याची कामं करत आहे आणि दिवसा ढोल्या मातीचा भराव आणून टाकत आहे.
घाण कचरा आणून टाकत आहेत, पण त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी कोणत्याच विभागाचा अधिकारी किंवा पोलीस प्रशासन, कलेक्टर, कमिशनर त्याच्यावरती ऍक्शन घेत नसून आज ही बातमी उघडकीस आलेली आहे की हा प्रवीण सखाराम पाटील हा अधिकाऱ्यांना बायका पुरवणारा एक भडवा बिल्डर असल्याने आणि बायांची हौस करणारे हे अधिकारी या बिल्डरच्या समोर लाचार झालेले आहेत आणि हा लाचार बिल्डर, मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी गोरगरिबांच्या जमिनी इथे मोठ्या प्रमाणात लाटल्या आहेत. याच्यावरती एसआयटी मार्फत लवकरात लवकर चौकशी बसवण्यात यावी आणि असे जे बिल्डर आहेत ज्यांनी अनेक गावांमध्ये कुल कायद्याच्या जमिनी आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत किंवा रोडलगत ज्या जमिनी आहेत त्याचा म्हणजे त्यांना कुठेतरी जाऊन फायदा होणार असतो, अशा जमिनी लाटून शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना बेदखल करत आहेत आणि त्यांची भडवेगिरी हे पोलीस करत आहेत. म्हणून मी गणेश निलकंठ पाटील दिवा इथून वारंवार मी याची माहिती देत असून मलाही धमकी देण्यात आलेली आहे आणि ठाण्याचा जो जितू पवार नावाचा जो श्रीकांत शिंदेच्याकडे भडवेगिरी करतो, या भडव्याकडून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि माझ्या जीवात काही बरं वाईट झालं तर प्रवीण सखाराम पाटील आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे ही लोक जबाबदार असतील. नमस्कार.